आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येते। अशातच मी संतोष देशमुखचं अपहरण करून हत्या केली अशी कबुली आरोपी सुदर्शन घुले यांनी दिली आहे। पोलीस कोठडीमध्ये जयराम चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार यांनी देखील हत्येत सहभागी असल्याची कबुली दिली आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण करताना कोणत्या आरोपीकडे कोणते शस्त्र होते आणि संतोष देशमुख यांचं अपहरण कसं करण्यात आलं याची कबुली सुदर्शन घुले याने दोषारोप पत्रामध्ये दिली आहे। संतोष देशमुख यांच्या अपहरण प्रकरणात उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर साईडच्या काचेवर दगड सुधीर सांगळे याने मारला होता। दगड मारून संतोष देशमुख यांची गाडी अडवण्यात आली होती। त्यानंतर सुदर्शन घुले याने डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना कॉलर धरून बाहेर खेचलं। त्यावेळी सुदर्शन घुले यांनी हातात गॅस पाईप होता, त्यांनी मारहाण केली। त्यावेळी प्रतीक घुले याच्या हातात लाकडी काठी होती, तर महेश केदार याच्या हातात लोखंडी रॉड होता। जयराम चाटे याच्या हातात कोयता होता, तर कृष्ण आंधळे याच्या हातात क्लच वायरचा बंच होता, अशी कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे। सुधीर सांगळे यांच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता। जयराम चाटे याने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावलं, तसेच बळजबरीने मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष देशमुख यांना बसून अपहरण केलं। त्याच वेळी स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता, अशी माहिती त्याने स्वतः दिली आहे। दरम्यान जयराम चाटे हा स्विफ्ट गाडी चालवत होता, अशी माहिती देखील सुदर्शन घुले याने दोषारोप पत्रात दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।